नमस्कार, मी सुवर्णा जोशी बेधडक मध्ये आपलं स्वागत। चर्चा आज आपण करणार आहोत ती म्हणजे रेल्वे प्रवासादरम्यान महिलांना ज्या समस्या भेडसावतात त्यांचे वर्षानुवर्षाचे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्या मुद्द्याकडे बेधडक मध्ये आपण लक्ष वेधणार आहोत। सगळ्या पक्षाच्या प्रवक्त्यांना आपण इथे आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते प्रश्न आपण मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्याला सामान्य व्यक्ती म्हणून, सामान्य महिला म्हणून आपल्या प्रश्नांच्या उत्तर मिळतात का, आपल्या प्रश्नांची सोडवणूक होते का ते पाहणार आहोत। बघूया कुठल्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत। एकतर महिलांच्या अधिक डब्यांच्या मागणीबाबत राजकीय पक्ष उदासीन आहेत का, गर्दीच्या वेळी महिलांसाठी विशेष गाड्यांची संख्या वाढवावी का, आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे महिला प्रवाशांच्या इतर सोयी सुविधांकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करतंय का। आपल्याकडे सगळे मान्यवर आलेले आहेत, त्यांची ओळख सगळ्यात आधी मी करून देते। आपण पाहतो आहोत या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत वंदनाताई सोनावणे, अध्यक्ष आहेत महिला प्रवासी संघटनेच्या। त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत विद्या चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत आणि अनेक वर्ष वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून सोशल वर्क मध्ये आणि महिलांच्या प्रश्नांसाठी सुद्धा त्या सतत झगडत असतात। कांताताई नलावडे भाजपच्या प्रवक्त्या, ज्येष्ठ नेत्या आहेत भाजपच्या। आपल्याबरोबर डॉक्टर आमदार नीलम गोरे, शिवसेनेच्या प्रवक्त्या, मुंबईतून चर्चेमध्ये सहभागी आहेत। आपल्या सगळ्यांचं मी या चर्चेमध्ये स्वागत करते। काँग्रेसच्या प्रवक्त्या नीला लिमये सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होतील काही वेळामध्ये। चर्चेला मात्र आपण सुरुवात करूया। वंदनाताई, चर्चेला सुरुवात आपल्यापासून करते। आपण मला सांगाल की मुळात जे आपण म्हणतोय फक्त विशेष महिला गाड्या असतील, डबे वाढवण्याचा मुद्दा असेल, शौचालयांचा मुद्दा असेल, इतर सोयी सुविधांचा मुद्दा असेल, काय काय नेमके प्रश्न भेडसावतात, महिला आपल्याकडे येऊन काय काय तक्रारी करतात रेल्वे प्रवासादरम्यान? महिला डब्यांची वाढ पाहिजे, फसलाच्या डब्यांची वाढ पाहिजे, छोटा डबा तो मोठा केला पाहिजे, त्याची संख्या वाढवली पाहिजे, प्लस त्यांच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजेत। ते लेडीज स्पेशल आहे, त्याच्या फेऱ्या जास्तीत जास्त झाल्या पाहिजेत तुमच्या सकाळच्या वेळेला आणि वर्किंग अवर्सला, मधल्या अवर्स मध्ये नको आहेत आम्हाला त्या गाड्या वगैरे, सकाळच्या अवर्सला संध्याकाळच्या अवर्सला हवेत, म्हणजे पीक अवर जो आहे तेव्हा गाड्या पीक अवर्सलाच हवेत। आणि जे मंत्री तुमचे जे आलेले मंत्री इतके उद्घाटन करतायत आणि संपूर्ण त्याचा समारंभ झालेला असतो, अगदी कौतुक सोहळा मी पाहत असतो, पण त्यांना सांगतो मी तुम्ही जो तो कौतुक सोहळा आरंभला आहे, जे मनोरंजन रस्ता आहे तुम्ही ते सगळे आमच्या प्रवाशांच्या पैशावरच तुम्ही मनोरंजन रस्ता आहे, परंतु तुम्ही जे पैसे तुम्ही लावताय त्या संपूर्ण मोठ्या मोठ्या ज्या प्रकल्पाला, परंतु आम्हाला स्थानिक लेवलला सोयी सुविधा मिळत नाही, महिलांना तर अजिबात नाही। 50% महिला बाहेर पडल्या, त्याच्याबरोबर महिला 25% ह्या युवती आहेत, आपल्या कॉलेजच्या मुली आहेत, त्यांना अजिबात कुठे सोयी मिळत नाही। शौचालय तसेच घाणेरडे असतात, प्लस आणि गर्दुले भिकारी अक्षरशः फिरत असतात। अगदी मला वाटतं जुलै महिन्यात 5 घटना घडल्या गर्दुलाने हे करायच्या, म्हणजे ह्याला अर्थ काय म्हणे, कुठे सुरक्षा तुमची? पण वंदनाताई, मुद्दा हा आहे की वर्षानुवर्ष आपण हेच प्रश्न मांडतोय, मग आधीचं सरकार असो किंवा आत्ताचं आपले प्रश्न सुटत नाहीये, याची कारण काय आहेत? ते मी फक्त ह्यांच्यावर सोडते, मी प्रत्येक प्रश्न त्यांच्यावर सोडते, त्यांनी प्रत्येकाने सॉल्व्ह करावा। आम्हाला फक्त सुरक्षा हवी, आम्ही आमच्या पैशांना आम्ही जो महसूल देतो त्यांना आम्हाला त्याचं उत्तर हवं आणि आम्हाला सोयी सुविधा त्यात काय विशेष आम्ही बोलतो, आम्हाला प्राधान्य म्हणजे फक्त शौचालय, सुरक्षा, प्राथमिक सुविधा। तुम्ही आम्हाला मोठमोठ्या ज्या गाड्या दाखवतात वगैरे आणि तुम्ही एलिव्हेटेड रोड दाखवता ते तुमचे 3 वर्षाला पूर्ण होत नाही, फक्त तुमच्या बजेट होतात, बजेटमध्ये येतात आणि फक्त पुढच्या वेळेला ते अपूर्ण होतात। हे 3 वर्ष पाहतोय। आता जर नवीन आला आता तुम्ही जुन्या लोकांना तुम्ही नाव ठेवता, तर तुम्ही नवीन करून दाखवा, तेव्हा आम्ही समजू हा तुम्ही चांगले आहात म्हणून। नक्की कांताताई, हा टोला आपल्याला होता, आता नवीन सरकार आलेलं आहे, आता नवीन सरकार येऊन सुद्धा खरं तर 1.5-2 वर्ष होऊन गेलेली आहेत, तर का आमच्या मागण्या मान्य होत नाहीत? नाही, मला असं वाटतंय की जर आपण पाहिलं तर सुरेश प्रभू आल्यापासून ॲज अ रेल्वे मंत्री जर आपण पाहिलं तर खरं महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक पावलं त्यांनी उचललेली आहेत। मुळात जर आपण पाहिलं तर आता साधारणतः 9 महिलांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी CCTV लावलेले आहेत, आता डिसेंबरपर्यंत ते 50 पर्यंत जाणार आहेत। आणि शौचालयाची स्वच्छता म्हणाल तर ते पैसे देऊन म्हणजे स्वच्छता करून घ्यायचा हा सुद्धा म्हणजे त्यांचा तो प्रयोग चालू आहे। आपण पाहिलं तर हार्बरची 9 डब्याची लाईन म्हणजे ट्रेन होती, ती आता 12 डब्याची सुद्धा केलेली आहे। आणि त्यांचे एक मैत्रीण किंवा सखी नावाची खूप उशीर झालेला आहे, हार्बरची रेल्वे सुरू होऊन किती वर्ष झाली आणि आता 9 डब्याच्या ऐवजी 12 डब्यांच्या लोकल्स तिथे सुरू होत आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे प्रवासी वाढल्यानंतर
हो ठीक आहे ना, पण आता त्यांनी आल्यानंतर ते केलं की 12 डब्यांची केली म्हणजे सुरेश प्रभूंनी, आणि शिवाय सुरक्षेसाठी त्यांनी त्यांची सखी किंवा मैत्री त्याला असं म्हणतात की त्यांची एक ती जी सखी असते ती साध्या वेशामध्ये प्रत्येक महिलांच्या डब्यामध्ये ती असते. त्याचबरोबर त्यांनी अनेक ठिकाणी तुम्हाला सांगते की म्हणजे सेमिनार्स घ्यायला सुरुवात केली कॉलेजेसमध्ये किंवा ज्या रेल्वे प्रवासी महिला आहेत त्यांच्यासाठी, आणि वेगवेगळ्या NGOs येऊन तिथे की कशा पद्धतीने तुम्हाला अडचणी असतील तर काय करायचं. आता 182 नंबर दिलाय त्यांनी, काय वाटलं तर तुम्ही त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपचं सुद्धा त्यांनी सांगितलंय. मला असं वाटतंय की बघा मुंबईमध्ये आपण पाहतो रोज जवळजवळ 70 ते 75 लाख लोक प्रवास करतात, आणि महिला सुद्धा मोठ्या संख्येने आपण पाहतो. म्हणजे त्यांचं म्हणणं मला मान्य आहे वंदना त्यांचं की पीक आवर्समध्ये गाड्यांची संख्या वाढली पाहिजे. ही सूचना आपण त्यांना करू, कारण मधल्या वेळात तसा उपयोग नाही, परंतु सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला त्या गाड्यांची संख्या वाढवावी या सूचना आपण नक्की करू. म्हणजे नक्की. पण कांताताई मुद्दा असा आहे की खूपदा घोषणा होतात, इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीत आपण कमी पडतो. तुम्ही मुद्दा मांडला तो म्हणजे सखीचा. विद्याताईंना मी प्रश्न विचारेन. विद्याताई, इथे सुरक्षा रक्षक प्रत्येक डब्यामध्ये असताना मारामार आहे, तिथे सखी अपॉइंट करायची आणि त्याच्यासाठी वेगळे पैसे द्यायचे. मुद्दा जर सुरक्षा रक्षकाचा आहे तर सुरक्षा रक्षक जे कमी पडतायत ते का नाही वाढवले जात, मग त्यांची संख्या का नाही वाढवली जात? नाही, सुरक्षा रक्षक महिलांच्या डब्यात असायला पाहिजे याविषयी दुमत नाही, परंतु आता पीक आवर्स मध्ये जी गर्दी आहे ती इतकी प्रचंड आहे की अक्षरशः गुराढोरांसारखं मुंबईत लोकांना प्रवास करायला लागतो. मग तो महिलांचा डबा असो किंवा पुरुषांचा डबा असो. ह्याच्यामध्ये मी राजकीय हे करणार नाही, कारण ह्याच्यात काय तुमचं सरकार असो किंवा आमचं सरकार असो, रेल्वे मंत्री जे असतात त्यांना हा प्रश्न म्हणजे रेल्वेचा वाटतो, म्हणजे तो मुंबईचा प्रश्न म्हणजे राज्य सरकारचा आहे. राज्य सरकारकडे आपण गेलो की त्यांना वाटतं हा प्रश्न केंद्र सरकारचा आहे, आणि ते एकमेकांकडे टोलवाटोलवी करतात. परंतु मला एक सांगायचं आहे की हे सगळे जे प्रवास करणारे प्रवासी आहेत ते तर महाराष्ट्रातलेच आहेत, मुंबईतले आहेत, संपूर्ण देशामधून आलेले लोक आहेत, आणि त्यांचे जीव जात आहेत. म्हणजे लोकल ट्रेनला जी प्रचंड गर्दी आहे तर 15 रोजचे ऍक्सिडेंट, त्यातनं जवळजवळ 12 ते 15 माणसं रोजचे मृत्युमुखी पडत आहेत, 15-20 लोक आपले हातपाय गमावत आहेत. इतकी भयंकर अवस्था असताना या प्रश्नामध्ये या रेल्वे बजेटमध्ये मुंबईच्या लोकल ट्रेनसाठी काहीही दिलेलं नाहीये. म्हणजे हे आपण जे सगळं चर्चा करतोय की सुरक्षा रक्षक असले पाहिजे, शौचालय असले पाहिजे किंवा गाड्या वाढवल्या पाहिजे, हे सगळं दुय्यम आहे. पण ह्याच्यासाठी लागणारा जो निधी आहे तो केंद्राने दिला पाहिजे, आणि त्याच्यासाठी जे काही सिग्नल सिस्टीम असेल त्याच्यामध्ये काही काही नवीन बदल असतील. आज ब्रिटिशांच्या काळी रेल्वे सुरू झाली, आज आम्ही गेले अनेक वर्ष मी या रेल्वे आम्ही तर खूप वर्षापासून आंदोलनं करतो आहोत की ह्या रेल्वे ट्रेनमध्ये लोकल ट्रेनमध्ये लक्ष द्या इथे आणि काहीतरी चांगलं करा. परंतु आज थोड्या थोड्या सुधारणा अगदी अतिशय धीम्या गतीने होत आहेत, तर त्या तातडीने होऊन लोकांना, मग महिला असो किंवा पुरुष असो, सगळ्यांनाच सर्व प्रवाशांना याच्यातनं प्रवास करण्यासारखं वातावरण निर्मिती झाली पाहिजे. आज डब्यामध्ये काय आहे, आज ज्या डब्यामध्ये 87 ते 83 प्रवासी असतात तिथे 250-300 प्रवासी प्रवास करतात. खरं, ही जी बेसिक त्याचं जे म्हणजे सीट्स महिलांसाठी जर फक्त 84 असतील तर त्यामध्ये 250 काय हजाराहून जास्त महिला प्रवासी प्रवास करतायत. नीलमताई गोरे, मी आपल्याकडे येते. त्याआधी आपल्या चर्चेमध्ये नीला लिमये काँग्रेसच्या प्रवक्त्या सुद्धा सहभागी झालेल्या आहेत. नीलाताई, आपल्याकडे येण्याआधी नीलमताईंशी बोलते. नीलमताई, 3S चा विचार आपल्याला करावा लागेल. एकतर सुरक्षा, सुखकर प्रवास आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोयी सुविधा. तर तुम्ही काय सांगाल, रेल्वे प्रवासादरम्यान ज्या महिलांना समस्या येत आहेत त्या कमी होताना कुठेच दिसत नाही आहेत? मला स्पष्ट असं वाटतं की सुरेश प्रभू केंद्रीय जे रेल्वे मंत्री आहेत अत्यंत कार्यक्षम मंत्री आहेत. ते ज्यावेळेला पर्यावरणाचे मंत्री होते तेव्हा त्यांनी जॉईंट फॉरेस्ट कमिटी करून सगळ्या वनांच्या व्यवस्थापनात महिलांचा कसा सहभाग होऊ शकेल अशा प्रकारे त्यांनी प्रयत्न केला होता. आता सुद्धा ते खासदार ज्या महिला आहेत त्यांच्याशी बोलत असतील किंवा कार्यक्रमांना खासदार वगैरे आमच्या पक्षाचे सुद्धा त्यांच्यासोबत दिसतात. पण मला आता मी असं म्हणणार आहे, असं स्टेटमेंट करणार आहे, मला आता वाईट वाटलं थोडंसं, सुरेश प्रभूंना तरी इलाज नाहीये. ते म्हणजे ते ज्या महिला आमदार आहेत, महिला खासदार आहेत, मुंबईमध्ये काम करणाऱ्या महिला नगरसेविका आहेत, यांच्याबरोबर त्यांना एकदा सुद्धा बैठक घ्यावीशी वाटली नाही, एकदाही नाही वाटली. कारण काय, ते घेतात महिला पत्रकारांच्या बरोबर त्यांनी घेऊन उद्घाटन केली. म्हणजे त्यांना महिलांच्या प्रश्नांची जाणीव नाहीये असं मी म्हणणार नाही. पण आता सुरक्षेचा जो प्रश्न आहे सुवर्णा, त्याच्याबद्दल मी थोडी पोलिसांकडून माहिती घेतली. दीपक देवराज
जे आहेत डीसीपी आहेत वेस्टर्न लाईनचे, पुण्याला तुषार दोशी आहेत की ज्यांच्या अंडर 9 जिल्हे आणि 8 पोलीस स्टेशन आहेत रेल्वेची जी आहेत ती, आणि त्यांच्याकडून सगळी ज्या माहिती घेतली त्या मुंबईमध्ये एका वेस्टर्न लाईन वरती 700 महिला पोलिसांची संख्या आहे शस्त्रासह. दुसरं निर्भयाच्या पथक त्यांचं 2012 पासून सुरू आहे. तिसरं निर्भया फंडातून काही रेल्वे स्टेशनमध्ये म्हणजे 311 भारतातल्या स्टेशनमध्ये सीसीटीव्ही सुरू झाले, ते अत्यंत अपुरे आहेत. अगदी आरपीएफ म्हणजे केंद्रीय जो रेल्वे पोलीस फोर्स आहे तो, आणि जीआरपीएफ राज्याचा पोलीस फोर्स, या दोन्ही वेगवेगळे पोलीस फोर्स काम करतात. एक तेजस्विनी आहे, निर्भया आहे. पण मला त्याच्यात काय वाटतं की सुरक्षेच्या प्रश्नाच्या बद्दल त्यांनी असं सांगितलं, आणि ते खरंही असेल की काही 99% केसेसमध्ये त्यांचं म्हणणं की घटना घडल्यावरती आम्ही त्याच्यामध्ये शिक्षा करू शकलेलो आहोत. पण माझा मुद्दा वेगळा आहे, आणि मला वाटतं सगळ्याच महिलांना ते मान्य असेल की अशा घटना घडू नयेत यासाठी आपण सुरक्षेच्या उपाययोजना काय करणार. एक दुसरं मला असं वाटतं की को मॅनेजमेंट, तुम्ही या सगळ्या विषयांमध्ये वंदना सोनवणे असतील किंवा इतर महिला प्रतिनिधी असतील यांचं सहकार्य का घेत नाही. सुरक्षेच्या संदर्भामध्ये पोलिसांची हेल्पलाईन आहे, प्रतिसाद आहे, सगळं आहे, पण ही जी टार्गेटपणाची प्रवृत्ती आहे प्रत्येक रेल्वे तुम्ही दाखवलं IBN वरती, काल मी पाहत होते की दुसऱ्या डब्यांमधून हातवारे वेगवेगळे अश्लील वगैरे करत मुलं जातात. तर आम्ही अनेक वर्षापासून पोलिसांकडे रेल्वेच्या मागणी केलेली आहे की तुम्ही रेल्वेमध्ये महिला दक्षता कमिट्या आणि नागरिक सुरक्षा समित्या अशा पोलीस स्टेशन निहाय बनवा. मग रेल्वे पोलीस आणि मुंबई पोलीस यांनी समन्वयाने हे काम केलं पाहिजे, जेणेकरून ही मुलं रेल्वेच्या हद्दीतून उड्या मारून पळून गेली तर त्या गुंडांना पकडणं शक्य होऊ शकेल. हा एक भाग आहे. दुसरं तुम्ही जे अजून 2 एस म्हणालात त्याच्यात मी नंतरच्या भागात येते, पण पायाभूत सुविधा ज्या आहेत आणि रेल्वेच्या डब्यांची संख्या वाढवणं किंवा बहुमजली डबे करता येत असेल तर त्याचा विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि ह्या ज्या मागण्या आपण बोलतोय तर त्यामध्ये मला असं वाटतं की रेल्वेची मॅनेजमेंट आणि काही प्रमाणात म्हणजे जेंडर ब्लाइंडनेस, महिलांच्या प्रश्नाकडे डोळेझाक केली तरी चालते, त्यांना नाही निर्णय प्रक्रियेत घेतलं तरी चालतं, हे उघड आहे सर्व ठिकाणी जे आहे ते. आणि म्हणून मला अतिशय वाईट वाटतं की मुंबईमधल्या लक्षावधी महिला प्रवाशांच्या मतदान आम्ही घेतो प्रत्येक वेळेला जाऊन, आणि त्यावेळेला रेल्वेचे जे निर्णय होतात, आता जे बोलल्या सोनावणे ताई की गर्दुले वगैरे टॉयलेटमध्ये बसलेले असतात, रात्री 9-9:30ला गेलं तर भप्पकन समोर एकदम तृतीयपंथी तुमच्या आला किंवा गर्दुल्यांनी पर्स सोडायची प्रयत्न केली तर बायका कशा बाथरूमची उपयोग करून घेणार आहेत. आम्ही स्वतः डोळ्यांनी या गोष्टी पाहतोय. बरं, मुद्दा असा आहे की त्याचीच मग आउटसोर्सिंग करायला पाहिजे. थोडक्यात मला असं वाटतं की जे आईचं ममत्वानी भूमिका असली पाहिजे ती का येत नाही याच्याबद्दल आमच्या मनात सुद्धा तेवढीच नाराजी आहे. आणि याच्यासाठी जे काही आपलं ठरेल, मग शिष्टमंडळ घेऊन जाणं असेल, पंतप्रधानांकडे जाणं असेल, सह्यांची मोहीम असेल, पुढच्या बजेटमध्ये ह्या सगळ्याचा अंतर्भाव व्हावा म्हणून आम्ही महिला प्रवाशांच्या सोबत आहोत, हे मला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे. नक्की हा मुद्दा फार महत्वाचा आहे. खरं तर पक्ष बाजूलाच ठेवले पाहिजेत. सगळ्या महिला, ते आमदार असो खासदार असो, सगळ्यांनी एकत्र येऊन काही महत्वाचे महिलांशी निगडित असलेले जे प्रश्न आहेत त्याच्या निमित्ताने का होईना एकत्र आलं पाहिजे आणि आवाज संबंधित नेत्यांपर्यंत, मंत्र्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. नीलाताई, आपण सांगाल आपलं निरीक्षण काय सांगतं, का एवढा उशीर होतोय? म्हणजे एका बाजूला वायफायची सुविधा द्यायची, एका बाजूला हार्बरवर आत्ता 9 डब्यांवरनं 12 डब्यांच्या लोकल धावायला सुरुवात झाली आहे, कुठेतरी उशीर होतोय. म्हणजे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला गर्दी कशी कमी होईल हे हा काही ऑप्शन नाही राहिला, तर त्याच्यावर सोल्युशन कसं काढता येईल याचा विचार व्हायला हवाय. सुवर्णा, तुम्ही जे म्हणालात या आधी की पक्षांच्या पलीकडे जाऊन याचा विचार झाला पाहिजे, मी त्याच्यापासूनच सुरुवात करते. अगदी खरी गोष्ट आहे की या मुद्द्याबद्दल म्हणजे रेल्वे प्रवास आणि महिला याच्याबद्दल पक्षांच्या पलीकडे जाऊन विचार केला गेला पाहिजे. पण तत्पूर्वी एक सांगायला पाहिजे, सगळेच राजकीय पक्षातले पुढारी ज्या रीतीने आपण आमदार खासदार झाल्यानंतर आपल्या भागात रेल्वे सुरू व्हावी याकरता जितका प्रयत्न करतात ना, तिथे तेवढा प्रयत्न आपल्या महिलांचे, मग ते थ्रू ट्रेन मधल्या म्हणजे लांबच्या प्रवासातल्या महिला असू देत किंवा लोकल ट्रेन्स मधल्या, त्यांच्या सुविधांसाठी करावा यासाठी आग्रह धरताना दिसत नाहीत. आपल्या विभागात रेल्वे सुरू झाली पाहिजे याकरता खूप आग्रह असतो, पण त्या ठिकाणी महिलांकरता काय झालं पाहिजे याकरता मात्र आग्रह नसतो. मग त्यातनं निर्माण काय होतं माहितीये का, की मगाशी जे सांगितलं की बजेट कमी होणे साहजिकच आहे. जे लोक हे सगळं करतायत त्यात
जे पुरुष सत्ताक ज्याला आपण म्हणतो, जेंडर बायस्ड असा मग शब्द नीलमताईंनी वापरला, तर ते जे आहे त्यात बजेट कमी होतातच. जसं मला असं वाटतं महिला बाल विकासचं बजेट यावेळी निम्म्यावर आलंय, आपण लक्षात घ्या केंद्रातलं. तसंच ह्याच्याबद्दलही झालेलं आहे, रेल्वेबद्दलही झालेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, मुंबईतल्या लोकलचा प्रश्न हा मला असं वाटतं की तो समजून घेणं हे ज्या विभागातले आमदार खासदार जातात ते किती संवेदनशीलपणे तो समजून घेतात याबद्दल माझ्या मनात प्रश्न आहे. आपण लक्षात घ्या, मुंबईतली लोकल, अहो तुम्ही वायफाय सोडून द्या हार्बरवरती, जिथे आम्ही उभे राहतो तिथे अंधार रात्रीच्या वेळी जर 8 नंतर गेलो तर तिथे दिवे नाही आहेत. दिव्यांची सोय करा ना आधी, वायफाय जरूर करा पण दिव्यांची साधी सोय करा. तुम्हाला माहिती आहे हार्बरला, मी त्याच लाईनवर राहते, सगळे भुयारी मार्ग आहेत. पूर्वी वरून जायचे रस्ते होते, आता भुयारी मार्ग आहेत. आपण पोलीस तैनात करत असताना डब्यांमध्ये आता झालेले आहेत संध्याकाळनंतर, पण 3 दरवाजे असतात, त्यातल्या एका दरवाज्यात पोलीस असतो. मग तुम्ही खाली भुयारी मार्गात का नाही करत? गर्दुल्ले सगळे भुयारी मार्गात बसलेले असतात. मग त्या ठिकाणी ते होण्याची गरज आहे. मला असं वाटतं या छोट्या गोष्टी आहेत. आपण जर पाहिलं तर शौचालयांची व्यवस्था ही प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पाहिजे. तुम्ही जर समजा 1 नंबर प्लॅटफॉर्मवर आहे तर 7 नंबर प्लॅटफॉर्मवरची बाई एवढी गर्दी क्रॉस करून तिथे जाऊ शकत नाहीये. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जसं आपण बुक स्टॉल ठेवतो, जसं आपण खाण्यापिण्यासाठी कॅन्टीनची काही व्यवस्था आहे, तसं प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती शौचालयाची सोय असली पाहिजे. मला असं वाटतं ह्या सगळ्या कॉमन मागण्या घेऊन आपण पुढे जाण्याची नितांत गरज आहे आणि ते आज शक्य आहे आणि ते शक्य करून घेण्यासाठी एकत्रित प्रयत्न झाले पाहिजेत. अगदी कांताताई, आम्हाला अशी अपेक्षा होती सगळ्यांनाच की मुंबईचे रेल्वे मंत्री झालेले आहेत, कुठेतरी जसं आता डॉक्टर नीलम गोरे सुद्धा म्हणाल्या की सगळ्या आमदारांना एकत्र घेऊन, प्रवासी संघटना ज्या आहेत त्यांच्यासाठी काम करणाऱ्या लोकांना एकत्र घेऊन काहीतरी एक आराखडा तयार करणं गरजेचं होतं रेल्वे बजेटच्या आधी. आताही ते शक्य नाही असं नाही, पण ते बजेटच्या आधी होऊ शकलं असतं. आणि हाही प्रश्न आहेच की रेल्वे बजेटमध्ये काहीच नव्हतं मुंबईसाठी. नाही असं म्हणता येणार नाही. आपण सुवर्णात जर का आपण विचार केला तर काही गोष्टींशी खरोखरच मी म्हणजे सहमत आहे की महिलांसाठी सुविधा आणि अजून झाल्या पाहिजेत आणि आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. परंतु आपण जर पाहिलं तर मुळातच रेल्वे ही कायम तोट्यातच म्हणजे चाललेली आहे. आणि तरी सुद्धा आता आपण पाहतो आहोत की म्हणजे ज्या पद्धतीने आपण वायफायचं तुम्ही म्हणता की सुरू केलं, पण त्याचा फायदा होतोय की आपण पहा की त्यामुळे इंटरनेट आहे. रेल्वे तोट्यात चालली आहे, दुसरीकडे वायफाय नाही पण डबे वाढत नाही. सुवर्ण त्याच्या पुढे येते ना मी, हे वायफायची सुविधा सुद्धा हे गुगलने आपल्याला करून दिलेली आहे. आपण पैसे देऊन करून घेतलेली नाहीये, ती गुगलने आपल्याला करून दिलेली आहे वायफायची सुविधा. ती काय रेल्वेने विकत अशा पद्धतीने ते झालेली नाहीये. तुम्ही जर असं म्हणत असाल की म्हणजे त्याला पैसे घालवले इकडे नाही, असं नाहीये. ते गुगल आणि खरं त्याचा फायदा होतोय ना, कनेक्टिव्हिटी आपली वाढली आहे. लगेच आपल्याला जरा उशीर झाला तर फोन लावता येतो ना, एरवी फोन लागत नाही. इंटरनेटचा आपल्याला तिथे उपयोग करता येतो. पण शौचालयाच्या बाबतीत करतोय आपण मोठी, त्याच्या व्यतिरिक्त एक वॉटर प्युरिफिकेशन प्लांट टाकतोय आपण सीएसटीला, टाकला पाहिजे ना, कारण अशुद्ध पाणीचा प्रवास, अशुद्ध पाणी प्यायला लागतं आणि त्याच्यातून आजार वगैरे निर्माण होतात. त्यासाठी खरं म्हणजे हा तो प्लांट आणि किंवा त्या पद्धतीने ते सुविधा करतात. पण काही गोष्टींसाठी मी मान्य करते. पुन्हा येते विद्याताई, आपण आणि वंदनाताई आपण सुद्धा, मी आधी विद्याताईंशी बोलते. विद्याताई, जो मी आता मुद्दा उपस्थित केला की कुठेतरी आता सीएसटीला आपण डॉर्मेटरी उभी करतोय मोठी, त्याच्या पाठोपाठ आपण सीएसटीलाच एक वॉटर प्युरिफिकेशन प्लांट टाकतोय. हे महत्वाचं आहे की आम्हाला रोजचा प्रवास करताना डबे जास्त अपेक्षित आहेत? नाही, पहिला प्रेफरन्स निश्चितच प्रवासाला असणार आहे, डॉर्मेटरीज आणि हे तर हवंच. पण म्हणजे प्राथमिकता प्रवासाला हवी. महिलांचा प्रवास सुखकारक आणि सुरक्षित होणं आवश्यक आहे. महिला डबे जे आहेत आपण बघितलं तर त्याच्यामध्ये वाढ होणं आवश्यक आहे, कारण मुंबईमध्ये महिला सुद्धा घराबाहेर पडून आज नोकऱ्या करण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि महिला एकदा आज तुम्ही प्रत्येक स्टेशनवर बघितलं तर त्या पीक अवर्समध्ये इतकी प्रचंड गर्दी असते. विरारला जाणारी ट्रेन असेल किंवा कल्याणला जाणारी ट्रेन असेल, ह्या ट्रेनमध्ये चढताना महिलांना
ट्रेन पकडता येत नाही, इतकी भयंकर अवस्था आहे. त्या ट्रेनमध्ये चढता येत नाही, पाय ठेवता येत नाही आणि अनेक अपघात त्याच्यामध्ये होत आहेत. परंतु ही गर्दी कमी होण्यासाठी ट्रेनची फ्रिक्वेन्सी वाढवली पाहिजे. आता विरारला 10 आणि 12 आणि 15 मिनिटांनी जर ट्रेन असेल तर तेवढ्या वेळात ते प्लॅटफॉर्मवर गर्दी साचते पुन्हा आणि त्या महिलांना डब्यात चढणं अशक्य होतं, मारामाऱ्या होत्यात अनेक. आणि अशा वेळेस ह्या ट्रेनची फ्रिक्वेन्सी कशी वाढेल? आज दिल्ली सारख्या शहरामध्ये तुम्ही बघितलं तर एक 15 वर्षापूर्वी दिल्ली शहराच्या ट्रान्सपोर्टेशनची अवस्था आणि आज दिल्ली शहरामध्ये जी झालेली सुधारणा आहे, म्हणजे मुंबई हे आपलं कमर्शियल कॅपिटल आहे. 40% रेव्हेन्यू आपण दिल्लीला केंद्र सरकारला देतो, पण मुंबईचे लोक मरतायत त्याचं कोणाला सुख दुःख नाहीये. आणि मला सुरेश प्रभूंना आम्ही पर्सनली जाऊन भेटून आलो, त्याच्या आधीचे रेल्वे मंत्री त्यांना सुद्धा भेटून आलो की ह्या मुंबई लोकल ट्रेनसाठी आपण काहीतरी करा आणि त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. ब्रिटिशांच्या काळाची सिग्नल सिस्टीम अजूनही चालू आहे. ब्रिटिशांच्या काळात याच्यावर हे सोल्युशन नाही. 9 डब्याची 12 डब्बा केली, 12 डब्याची 15 डब्बे केली. अरे मुंबईची लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे आणि मुंबईचं जे संबंध क्षेत्र आहे ते जवळजवळ 2.5 कोटीचं आहे. म्हणजे मुंबई आपण कल्याणला जातो, भिवंडीला जा, पनवेलला जा, हे सगळं विरार हे जे क्षेत्र बघितलं जवळजवळ 9 महानगरपालिका ह्या क्षेत्रामध्ये आहेत आणि एवढे लोक प्रवास करत असताना त्यांना ट्रान्सपोर्टेशनची सुविधा मिळणं आवश्यक आहे, त्यांचे जीव वाचवणं आवश्यक आहे. एखादा ऍक्सिडेंट झाला तर त्या माणसाला उचलायला सुद्धा कोणी नाहीये. कारण या सगळ्या प्राथमिकतेच्या गोष्टी आणि ह्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतंय. मुंबईचा पैसा दिल्लीला खर्च केला जातोय पण मुंबईच्या लोकल ट्रेनसाठी काहीही सुधारणा केली जात नाही. नुसतं वायफाय आणि हे करून आणि डॉर्मेटरीज करून हे प्रश्न सुटणार नाही. प्रवाशांना आणि खास करून महिला प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करायला लागतोय. आज 1.5 तास प्रवास करायचा, 1 तास प्रवास करायचा, तो उभ्याने करायचा. अत्यंत कोंबलेल्या अवस्थेत, बसण्याची सुविधा नाहीये, टॉयलेट्स नाहीये, काहीही नाहीये आणि सुरक्षितता तर बिलकुल राहिलेली नाहीये. सगळे मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत. आपले मुद्दे घेऊनच विद्याताई मी वंदनाताईंकडे जाते. अगदी छोटी प्रतिक्रिया मला आपल्याकडनं वंदनाताई अपेक्षित आहे. मी रोजची मध्य रेल्वेची प्रवासी आहे, रोज डोंबिवली ते करिरोड प्रवास करते, पण मलाही हे खेदाने आणि अत्यंत विचारपूर्वक मी हे वक्तव्य करते की कधीही मध्य रेल्वेला माझी समोरची लोकल वेळेवर आलेली मला दिसत नाही. हेही गर्दीचं एक कारण आहे. हो, गर्दीचं हे पण कारण आहे. तुम्ही जे ट्रेन लेट होत तो पण गर्दी वाढत जाते. पहिल्या ट्रेनची गर्दी दुसऱ्या तिसऱ्या ट्रेनला येतेच ती. मी सांगते फक्त तुम्ही दाखवा. आज फक्त ट्रेन वेळेवर येतील, वेळेवर आल्यात त्या दिवशी आम्ही खरंच आमच्यातर्फे पुरस्कार देऊ रेल्वेला की तुम्ही सत्कार करू की हा आज पूर्ण वेळेवर ह्याच वेळा गाडी आली. आता तुम्ही काताही म्हणतात की तुम्ही आता तोट्यात आली. तुम्ही टीसी कुठे आहेत? तुम्हाला टीसी कधी दिसतो का प्लॅटफॉर्मवरती? कधीतरी अचानक ग्रुप दिसतो आम्हाला उभा, झोपेत जागा झाला. अरे मुंबई लोकल ट्रेन तोट्यात नाहीये, हा अगदी गैरसमज काढून टाका. फायद्यात मी सांगते, समजा वर्ष हेच कारण चाललंय. अशी पण प्रतिक्रिया. आपण या सगळ्याविषयी बोलणार आहोत. एक छोटासा आपण ब्रेक घेण्यासाठी इथे थांबतोय. ब्रेक घेऊया, लगेच भेटूया, याच विषयावर बोलूया. रेल्वे प्रवासादरम्यान महिलांना येणाऱ्या समस्यांविषयी बेधडक मध्ये आपण बोलतोय. आज आपण बेधडक मध्ये बोलतोय, पण मागचे 2 दिवस IBN लोकमतने हा विषय लावून धरलेला आहे. अनेक अपघात होताना आपण पाहतो. ते अपघात जे आहेत ते गर्दीमुळे होत आहेत. गर्दीवर आपण नियंत्रण कसं मिळवणार आहोत किंवा गर्दी जर वाढतीये तर त्याचं सोल्युशन काय काढणार आहोत, या सगळ्याच्या अनुषंगाने आपण सगळ्या पक्षाच्या प्रवक्त्यांशी बोलतोय आणि त्याच्या बरोबरीने महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्ष सुद्धा आपल्या सोबत आहेत. नीलमताई, मी या कार्यक्रमाची या सेगमेंटची सुरुवात आपल्यापासून करते. आपण सांगाल की मग असे सगळे प्रश्न आहेत, हायफाय आम्हाला प्रवास नकोय, प्राथमिक सुविधा आम्हाला हव्या आहेत, पण त्याही एवढी वर्ष उलटून गेली तरी आम्हाला मिळत नाहीत. सोल्युशन काय? मग आपण कसं टप्प्याटप्प्याने याच्यावर मार्ग काढू शकतो? सुवर्णा, मी तुझी आभारी आहे आणि IBN लोकमतची की सुरुवातीलाच आत्ता परत याच्यामध्ये मला विचार मांडण्याची संधी दिली आहे. मी आजच्या बैठकीला येणार म्हटल्यावरती खासदार अरविंद सावंत यांना फोन करून मुद्दाम माहिती घेतली आणि मला इथे सांगायला पाहिजे की प्रत्येक रेल्वेच्या डब्यामध्ये, म्हणजे फक्त प्लॅटफॉर्मवर नव्हे तर प्रत्येक रेल्वेच्या डब्यामध्ये, महिलांच्या डब्यामध्ये स्वच्छतागृह असावं असं त्यांनी गेले 2 वर्षापासून ते म्हणाले. लोकसभेमध्ये मी पाठपुरावा करतोय, अनेक वेळेला ते सुरेश प्रभू स्वतः रेल्वे मंत्र्यांशी बोललेले आहे त्याच्याबद्दल.
गाड्यांची संख्या वाढवा, महिलांच्या डब्यांची संख्या वाढवा, फ्रिक्वेन्सी वाढवा याच्यावर बोललेले आहेत. त्याचबरोबर ते म्हणतात की मी प्रत्येक म्हणजे परवा जो गेल्या आठवड्यात कार्यक्रम झाला त्यावेळेला सुद्धा सुरेश प्रभूंना त्यांनी याच मुद्द्याची आठवण करून दिली की या महिला प्रवाशांच्या प्रश्न जे आहेत त्याच्यासाठी तुम्ही स्वच्छतागृहांची तरतूद, गाड्यांची फ्रिक्वेन्सी वाढवणं, डबे त्यांचे वाढवा, हे सगळं ते म्हणाले बोललो. तर शेवटी मी त्यांना म्हटलं की मग तुम्हाला तेवढा अजून वेगाने प्रतिसाद मिळत नाहीये का? तर ते म्हणाले नाही मिळते प्रतिसाद. म्हणजे मला काय वाटतं की कुणीच खासदार काहीच मांडत नाहीये महिला प्रवाशांच्या प्रश्नावर, असं नाहीये. हे मला अगदी इथे नम्रतेने सांगायला पाहिजे. आणि दुसरा जो मुद्दा आता जो तुम्ही इथे उपस्थित केलेला आहे की या सगळ्या प्रश्नांवरती सोल्युशन काय, तर एक तर मला असं वाटतं की हा कार्यक्रम ऐकून स्वतः म्हणजे सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असतील, पण महिला सुरक्षिततेची जी व्यवस्था आहे ती राज्याच्या अखत्यारीतला काही प्रमाणात तो विषय आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील आहेत. आपल्या कार्यक्रमात जे आम्ही बोलतो त्याची ते दखल ताबडतोब घेतात, निवेदनाची दखल घेतात. तर मी मुख्यमंत्र्यांना तर मागणी करणार आहे या संदर्भामध्ये की सुरक्षिततेच्या बद्दलचा एक आढावा तुम्ही व्यवस्थित लोकांच्या समोर काही अहवाल रूपामध्ये मांडा. पण बायकांचं जे म्हणणं आहे ना की आम्हाला महिला पोलीस दिसत नाहीत, मदतीला येत नाहीत, पण CCTV लावलेले, तर याच्यामध्ये वेगाने ते रिक्त पदं भरणं किंवा याच्यासाठी जे काही पोलिसांच्या पायाभूत सुविधांची व्यवस्था करायला लागेल हे मी महाराष्ट्रात स्वतः मी विधान परिषदेची सदस्य असल्यामुळे पाठपुरावा करू शकते. दुसरा आपण एक असा प्रयोग करूया सुवर्णा, हा कार्यक्रम ऐकणारे अनेक खासदार आहेत, पण मी निदान 5 खासदारांची नावं तुला या ठिकाणी सांगते की ज्यांना म्हणजे सगळेच खासदार आमचे तर यामध्ये सहकार्य देतील, पण खासदार आनंद अडसूळ म्हणजे जे स्वतः गटनेते आहेत, त्याच्यानंतर खासदार अनिल देसाई, खासदार संजय राऊत आणि मुंबईमधले जे आमचे खासदार आहेत गजानन कीर्तिकर असतील, अरविंद सावंत आहेत, राहुल शेवाळे आहेत, या सगळ्यांच्या मार्फत पुढच्या अधिवेशनामध्ये मुंबईतल्या रेल्वे महिला प्रवाशांच्या प्रश्नावरतीच काही कॉलिंग अटेन्शन मूव्ह किंवा अशा पद्धतीने कसं त्यांना आवाज उठवता येईल यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन हे मी सांगेन. दुसरं, मुख्यमंत्री खासदारांच्या बरोबर बैठक घेत असतात राज्याची, त्या बैठकीमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यासाठी म्हणून सुरेश प्रभूंशी बोलावं. आणि दुसरं मला असं वाटतं की आपले जे ऐकणारे लोक आहेत सगळे त्यांना माझं आवाहन राहील की सुरेश प्रभूंना ते ट्विटर बघतात असं म्हणतात सगळे, तर आपण पण ट्विटरवरती एक मोहीम चालवू ना काही दिवस. अगदी बोलायला लागतंय असं वाटतं मला. हजारो ट्विटरवरती आपण आपल्या मागण्या परत नोंदवायचा प्रयत्न करूया, कारण आपल्या प्रश्नांसाठी आपण लढल्याशिवाय त्याला न्याय मिळणार नाही याच्याबद्दल माझी रोज खात्री होती. अगदी 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 नक्की. नीलताई, आपण सांगाल, आपल्याला पण असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र येऊन कुठेतरी रेल्वे मंत्र्यांपर्यंत आपल्या सगळ्यांचा आवाज आपण पोहोचवला पाहिजे आणि निदान या निमित्ताने सगळ्या पक्षाच्या महिला प्रतिनिधी असतील किंवा अर्थातच पुरुष प्रतिनिधी असतील तर उलट जास्तच उत्तम होईल. या सगळ्यांनी एकत्रितपणे आणि सर्वसामान्य महिला सुद्धा एकत्रितपणे आपण आपले प्रश्न पोहोचवले पाहिजेत. नीलमताईंना मी धन्यवाद देते. त्या विधान परिषदेत सदस्य आहेत आणि त्यांनी सांगितले त्या नक्की त्यांनी करावं. शिवसेनेचे अनेक आमदार खासदार हे प्रामुख्याने मुंबईतले आणि त्यांचा पाया इथे असलेले असे आहेत आणि त्यामुळे ते करू सुद्धा शकतील. ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की ज्याप्रमाणे आमदार खासदार किंवा आपले मंत्री सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून ही गोष्ट पुढे आणली पाहिजे, तसंच काही अभ्यास करणारे गट आहेत. जसं टाटा सामाजिक विज्ञान संस्था ही जी संस्था आहे त्यांनी मध्यंतरी एक सर्वेक्षण केलं, ज्या सर्वेक्षणमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे लोक केंद्रित अशा ज्या सगळ्या व्यवस्था आहेत, वाहन व्यवस्था की ज्याच्यामध्ये रेल्वे ही खूप प्रशस्त अशी मोठी की ज्याच्यामध्ये लाखो प्रवासी आज प्रवास करतायत, त्याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यातल्या काही किमान गोष्टी त्यांनी मांडल्या होत्या ज्या 2-3 आपल्या समोर सांगाव्या आपल्या माध्यमातून लोकांना, असं मला वाटतं की जसं की महिलांच्या डब्यामध्ये एखादा अलार्म असला पाहिजे, अलर्ट अलार्म. म्हणजे आपण ती साखळी ठेवतो तसं एखादी महिला जर रात्री प्रवास करत असेल तर अलर्ट अलार्म असणं तिकडे गरजेचं आहे की ज्याचा पोलिसांकडे तो अलार्म वाजू शकेल, मोटरमनकडे वाजू शकेल. किंवा दुसरी गोष्ट, गर्दीच्या वेळी काही एक 10 ते 20% रेल्वे गाड्यांमध्ये तातडीने एखादा डबा महिलांकरता वाढवता येऊ शकतो. म्हणजे पुढे जेव्हा धोरण ठरेल ते वेगळी गोष्ट आहे, पण ह्या तातडीने करण्यासारख्या गोष्टी आहेत की नीलमताई असतील, विद्याताई असतील की ज्या आज आपल्या आमदार आहेत, महिला आमदार आहेत एका रीतीने, कांताताई त्यांचा पक्ष सत्तेत आहे, हे लोक मांडू शकतात. मला असं वाटतं की ह्या अलार्म असणं
त्याचप्रमाणे गर्दीच्या वेळी काही टक्के जागा या महिलांकरता वाढवणं. दुसरी महत्वाची गोष्ट, जिथे प्लॅटफॉर्मवरती महिला बसतात म्हणजे बसायच्या जागा आहेत त्या ठिकाणी कायम गळत असतं, तिथे बसणं कठीण असतं. तुम्ही जर पाहिलं तर कोपऱ्या कोपऱ्यात महिला उभ्या असतात, त्या बसायच्या जागेवर कोणच नसतं. बसायला जागाच नसते ना, तुटके फुटके बेंचेस ही गोष्ट वेगळी आणि गळत असतं. वाशीमध्ये तुम्ही जर पाहिलं एक चांगला डोम आहे, पण त्या डोम खाली सगळं गळतं, तर तिथे ते तर नीट करून घ्या. त्याच्यासाठी कोणाची धोरणं वगैरे लागत नाहीयेत तातडीने. किंवा जसं मी म्हटलं की दिवे लावून घ्या, अत्यंत गरजेचं आहे. किंवा प्लॅटफॉर्म जो आहे त्याची उंची वाढवायचे आता प्रयत्न चाललेले आहेत, पण 1.25 फुटाच्या पेक्षा जास्त आहे ते चढणं किती कठीण आहे काही जणींना. काही प्रेग्नंट बायका असतात, काही डायबिटीसचा त्रास आहे, अशा जे लोक आहेत त्यांच्याकरता शौचालयांची सोय करा. ती प्रत्येक प्लॅटफॉर्मवर असली पाहिजे. मला असं वाटतं या किमान ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्यासाठी कोणत्या मंत्र्यांची आमदारांची वाट न बघता आहे त्या गोष्टीत तातडीने करून घेण्याची गोष्ट आहे आणि ते आपण करून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. नक्की कांताताई, छोट्या छोट्या मायन्यूट गोष्टी आहेत ज्या आपण तातडीने करू शकतो. आता नीलाताई सुद्धा म्हणाल्या, काय सांगा? नाही, आता म्हणजे नीलाताईंनी जो विषय मांडला आता की अलार्म सारखं हे असलं पाहिजे काही अडचण आली तर नीलाताईंना मला सांगायला म्हणजे सांगा वाटते की या ठिकाणी कॉलबॅक बटनचा ते आता उपयोग करणार आहेत की म्हणजे त्या ठिकाणी ते प्रेस केले की ताबडतोब इमर्जन्सी हे मिळालं पाहिजे. आणि आता त्यांनी एक महिला शक्ती टीम तयार केलेली आहे, त्याच्यामध्ये 5 जणांचा काहीतरी ग्रुप आहे, त्याच्यामध्ये 2 पुरुष 2 महिला आणि त्यांचा एक हेड असतो. आणि मग ते प्रत्येक स्टेशनमध्ये लेडीज कोचच्या समोर वगैरे उभे राहतात काही अडचण आली तर. परंतु नीला ताई आता ज्या बोलल्या आपल्याला म्हणजे समोर या ठिकाणी की मी सर्व त्या शिवसेनेच्या खासदारांना हे करेन आणि तो विषय, पण तुम्ही तिथपर्यंत कशाला जाता? मी तर म्हणेन नीलाताई आपण सगळ्याजणी मिळून, मी वेळ घेते पुढच्या 15 दिवसामध्ये सुरेश प्रभूंची, आपण सगळ्याजणी जाऊया. हा आपल्या महिलांचा प्रश्न आहे आणि ते पक्षभेद बाजूला सारून आपण हे छोटे छोटे प्रश्न आहेत आणि खरोखरच म्हणजे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि हे सगळे प्रश्न घेऊन आपण, खासदारांची काही गरज आहे, आपण सगळ्या ह्या महिला प्रत्येक पक्षाच्या आपण आहोत, आपण सगळ्याजणी आपण एक शिष्टमंडळ घेऊन जाऊया, सुवर्णालय आपण आपल्या बरोबर घेऊन जाऊया. खरंय, माध्यमांचे प्रतिनिधी मंत्र्यांची नीलमताई आपण जाऊया. मी तुम्हाला विद्याताईंनी जो प्रश्न सांगितला ना की बजेट वाढवायची जी गोष्ट आहे ती तुम्ही करून घ्यायला पाहिजे, ती करायला पाहिजे. आता महिला बाल विकासचं बजेट कमी झालंय. मला असं विचारायचंय की ज्या सत्तेत असलेल्या महिला खासदार आमदार आहेत त्यांनी त्यासाठी किती प्रयत्न केलेले आहेत. ते बजेट निम्म्यावर आलेलं आहे. तुम्ही दोघी संवेदनशील आहात महिलांच्या प्रश्नाबद्दल, त्याच्यात वाढ झाली पाहिजे. तसंच रेल्वेसाठी सुद्धा महिलांवर लक्ष केंद्र करून वाढ झाली पाहिजे बजेटची, की जी मगाशी विद्याताईंनी सांगितलं. नक्की नीलमताई, मी विद्याताई येते. नीलमताई आपलं बोलणं. मला असं वाटतं की आपण दोन्ही बाजूनी काम करायला पाहिजे. आम्ही तर मांडतोच आहे सभागृहामध्ये, पण मुळामध्ये असं आहे की आम्हीच अल्पमतात आहोत ना सभागृहात. नीला, तुम्ही आणखीन मला विद्या चव्हाण या दोघींनाही सांगायचंय की आम्ही काय बहुमतात नाही आहोत. तिथे महिला म्हणून बोलायला लागलो की त्याच्यावरती त्यांचे अग्रक्रम बदललेले असतात. ते कोण आपले शत्रू नाहीयेत, पण पक्षामध्ये असं होतं हे विषय सगळे मागे पडतात. नाही, आम्ही सत्तेत नाही, पण असं नाही म्हणतात. कांताताईंनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की आपण सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी मिळून रेल्वे म्हणून असं. अहो, मी कांताताईंना स्वतः 6 महिन्यापूर्वी सांगितलं की आपण पंतप्रधानांना सगळ्या मिळून जाऊन भेटूया. आपण ते त्यांना विचारा, सुमित्रा महाजनांना भेटूया. ह्या सगळ्या मीटिंग झाली पाहिजे, विषय ठरले पाहिजे, अशी भेट नाही. हे सगळं करा, तुम्ही पुढाकार घ्या. कांताताई, तुम्ही ते करा, पण ते करण्याबरोबर त्यासाठी मीटिंग झाली पाहिजे, एक आराखडा तयार करून आपण गेलं पाहिजे तिथे, असं मला वाटतं. त्याच्यासाठी त्यांच्यासमोर प्रस्ताव अशी नुसती भेट देत नाही. माझा आनंद आहे त्याचा. मी असं म्हणते की स्वतःहून ही प्रोसेस प्रत्येक विषयात झाली पाहिजे. आपण लोकसभेमध्ये रेल्वेच्या काही विषय हाताळले पाहिजे. कुठल्याही पक्षातल्या प्रतिनिधींपैकी आपल्याही कुणाच्या काही चुका झाल्या असतील, आपणही उशीर केला असेल तर ते बाजूला ठेवून आता मात्र ह्याच्या आपल्याला वेगाने पावलं टाकायला. माझं काय म्हणणं आयदर और नाहीये.
हे आयदर ऑर नाहीये, लक्षात घ्या. आपण पण सगळ्या मिळून करू, पण माझं म्हणणं असं आहे की प्रत्येकच खासदारांनी पाठपुरावा करायलाच पाहिजे ना या विषयावरती. त्यांनी करायचं का नाही करायचं हा मुद्दा नाहीये. दुसरा अरविंद सावंतांनी सांगितलं हा सगळ्यांनी मिळून त्या विषयाला रेटा लावला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. दुसरं पॅनिक बटनचा जो मगाशी विषय निघाला, ते पॅनिक बटन सेंट्रल रेल्वेत लावलं होतं, पण त्याच्याबद्दलची असं बातमी आली की काही समाजकंटक इतर लोक सारखं ते पॅनिक बटन वाजवायला लागल्यावर ते पॅनिक बटन बंद करायची वेळ आली सेंट्रल रेल्वेमध्ये. त्यामुळे काय होतंय, कुठल्याही विषयाच्या मध्ये आपण काही सूचना केली किंवा काही त्याच्यावर केलं की त्याच्या अजून त्याच्यात इतके विध्वंसक लोक अनेक गोष्टींनी त्या सगळ्या गोष्टी डिस्टर्ब करत असतात. पण सुरेश प्रभूंच्याकडे तर आपण भेटू जाऊन. पण मला स्वतःला दुसरं असंही वाटतं की इथले रेल्वेच्या जे अथॉरिटीज आहेत, इथले जे बाकीचे संबंधित लोक आहेत, त्या सगळ्या दुरुस्त्या करणारे, याच्यामध्ये सुद्धा सातत्याने झालं पाहिजे ना बदल. आता विद्या चव्हाण बोलल्या ना की त्या ऑलरेडी 2दा भेटून आल्यात. अरविंद सावंत म्हणाले मी 10 वेळा हा विषय बोललोय. म्हणजे आपण शिष्टमंडळ घेऊन जाऊच, पण जेंडर बायस दूर होण्यासाठी सातत्याने सामूहिक प्रयत्न झाले पाहिजेत सर्व स्तरांवर. मग ती विधानसभा असो, लोकसभा असो किंवा सोशल मीडिया असो, या सगळ्या प्रयत्न झाले तर एखाद्या याच्यात काहीतरी परिस्थिती आपल्याला काही काळाने बदललेली दिसेल असं मला वाटतं. नक्की नक्की विद्याताई. नाही सुवर्ण, ह्याच्यातलं मला एक सांगायचंय की हे खासदार आमदार नुसतं त्यांचाच प्रश्न नाहीये. हा जो एक ऍक्सिडेंट बघितल्यानंतर एक टेक्निशियन इंजिनियर केतन गोराडिया ह्याने सगळा प्लान घेऊन, आम्ही तो प्लान घेऊन सुप्रियाताई सुळे खासदार आहे, त्यांनी रेल्वेच्या बोर्डाकडे आम्ही जाऊन त्याचा पाठपुरावा गेले 5-6 वर्ष करतोय. सगळ्या आमदार खासदारांसाठी आम्ही आणि प्रेससाठी आम्ही एक डेमॉन्स्ट्रेशन ठेवलं होतं. रेल्वे प्रवास वंदनाताई पण त्याला होत्या. अत्यंत कमी खर्चातला आणि चांगला प्लान त्यांनी दिलाय, कसलीही त्याची अपेक्षा नाहीये, पण त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय. म्हणून आता ताईंनी जे सांगितलं नलावडे ताईंनी की आम्ही सुरेश प्रभूंकडे दिल्लीला जाऊया, तर नक्की त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि फक्त त्यांच्याकडे नाही तर तुम्ही आणि मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्री यांनी एकत्र बसून आमची मीटिंग झाली पाहिजे. आणि याच्यामध्ये फक्त महिलांचाच प्रश्न नाही आहे, तर प्रत्येक लोकल प्रवास करणाऱ्या माणसाचा हा प्रश्न आहे आणि तो सोडवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले. पण त्या याला एकही आमदार आणि खासदार आलेला नव्हता. म्हणजे आम्ही जी मीटिंग घेतली होती त्याला, म्हणजे आमदार खासदारांना हा प्रश्न तेवढा महत्वाचा वाटत नाही. जे स्थानिक लोक जे रोज प्रवास करतायत, बाहेर गावून येणाऱ्या लोकांचे तर आणखीन आलेत. आज ह्या सभागृहामध्ये लोकल ट्रेनचा प्रश्न मांडण्यासाठी मला अक्षरशः खेटे घालायला लागले. तेव्हा मला महाराष्ट्र शासनाच्या आपल्या यांनी सांगितलं की हा प्रश्न रेल्वेचा आहे, हा राज्याचा प्रश्न नाहीये, तुमची चर्चा हा सभागृहात होऊ शकत नाही. तेव्हा मला सारखं सभापतींकडे जाऊन सांगायला लागलं की नाही, हा प्रश्न मुंबईच्या लोकांचा आहे. लोकल ट्रेनने प्रवास करणारे हे सगळे प्रवासी महाराष्ट्र शासनाच्या त्यांनी हे सरकार निवडून दिलेले आहे आणि हा प्रश्न रेल्वेचा कसा असू शकतो याची चर्चा सभागृहात झाली पाहिजे. लाखो लोक रोजचे मरतायत, 40 का 50 हजार लोक आतापर्यंत मेले म्हणून, अपघातग्रस्त झाले म्हणून सांगितलेले आकडा किती आहे, 40 लाखाचा आकडा गेलेला आहे अनेक वर्षामध्ये. म्हणजे एवढं मोठ्या प्रमाणात लोक ऍक्सिडेंट मध्ये मरतायत आणि तुम्हाला हे सभागृहामध्ये चर्चाही लावावीशी वाटत नाही. महाराष्ट्र शासन दरवेळी सांगेल राज्याचा प्रश्न नाही, केंद्राचा आहे, केंद्र सांगेल राज्याचा आहे. सुनील प्रभू सांगतील मी तुम्हाला मुंबईपर्यंत ट्रेन दिली, मुंबईत तुम्हाला कशी चालवायची ते तुमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि माझ्या जीएमने ठरवावं, असं उत्तर आम्हाला मिळालेलं आहे. तेव्हा मला हे म्हणायचंय की कांताताईंनी प्राधान्य घेऊन दोघांना मुख्यमंत्र्यांसोबत ह्याची बैठक लावावी. जे तज्ञ मंडळी आहे ज्यांना याच्यातनं काहीही अपेक्षा नाहीये, त्यांनी काहीतरी अभ्यास पूर्ण केलेला आहे. आज सिंगापूरला तुम्ही गेलं तर तुम्ही त्या स्टेशन मधनं तुम्ही एका मॉल मध्ये बाहेर पडता. म्हणजे आज आपल्याकडे फेरीवाल्यांचा इतका मोठा प्रश्न आहे, टॉयलेटचा प्रश्न आहे, सरकते जिने काय 1-2 ठिकाणी केले नावाला की झालं. आज आपल्याकडे आज लोक ट्रॅकवरनं का क्रॉस करतात, अनेक आजार आहेत लोकांना, हार्टचे पेशंट आहेत, कसे काय एवढे मोठे मोठे जिने चढणार. इतके मोठे प्रश्न लोकल ट्रेनचे आहेत, पण ते पूर्णपणे दुर्लक्षित आहेत. पैसा आम्ही देतोय परंतु आम्हाला सुविधा कुठलीही मिळत नाहीये. आणि त्यासाठी या प्रश्नाला प्राधान्य देऊन या ठिकाणी सुरेश प्रभूंनी याला महिन्यातनं एकदा तरी मुंबईला कमीत कमी 1 दिवस वेळ दिली पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांनी ते जे टेक्निशियन आहे त्यांनी जे प्लान केलेले आहेत, सिग्नल सिस्टीम असेल, इतर सगळ्या सिस्टीम असतील, त्याच्यावरती चर्चा करून काहीतरी मध्यम मार्ग काढला पाहिजे ना. अगदी अगदी अगदी. वंदनाताई, तुम्ही सांगाल. एक मात्र निलमताईंचं वाक्य मला आवडलं, सातत्याने सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. आमदार आणि खासदार एकत्र येऊन, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा सातत्य, सामूहिक प्रयत्न काय महत्वाचं. आता कांताताई म्हटलं, त्यांनी सांगितलं 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, मग 6 महिन्यामध्ये एकत्र मीटिंग त्यांनी काय नाही लावली. मी कांताताईंना प्रश्न विचारते,
6 महिन्यामध्ये नाही वंदना ताई, तुमचा गैरसमज होतोय. त्या बोलल्या होत्या की आपण पंतप्रधानांकडे जाऊया, आपण दोघी जणी जाऊया. तर हे काही पंतप्रधानांची वेळ तशी मिळणं शक्य नाहीये. पण आराखडा तयार घेऊन पंतप्रधान 98,000 कोटीची बुलेट ट्रेन. पण मी काय म्हटलं, आपण 98,000 कोटीमध्ये तुम्हाला सांगते कलकत्ता, मुंबई, आता हा विषय भरकटू नका. मला आपण मीटिंग घेऊन हे मुद्दे घेऊन आपण जाऊया असं माझं मत होतं. उदाहरण देण्याचा मुद्दा एवढाच आहे की प्राथमिकता जी आहे ती दुर्लक्षित होतीये आणि आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवर अनेक आपण आता तेच प्राथमिकता दिली पाहिजे. हे मुद्दे घेऊन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मुंबईच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय आहे की 98,000 तुम्ही बुलेट ट्रेन साठी खर्च करता. ती बुलेट ट्रेन आज आम्हाला नकोय. आम्हाला मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये आणि संपूर्ण देशातल्या ट्रेनची सुविधा त्याच्यामध्ये होऊ शकते. त्याला प्राधान्यक्रम दिला पाहिजे. वंदनाताई, तुमचा मुद्दा. मी तेच सांगितलं. तुम्ही आता ही मीटिंग झाली. आता ह्याच्यानंतर मी कांताताईंना जाहीर आवाहन करते, तुम्ही किती दिवसामध्ये आमच्या रेल्वे मंत्र्याची मीटिंग लावता. मला आता तुमची तारीख कळली पाहिजे, वेळ आणि दिवस कळला पाहिजे. तुम्ही सांगते ना, कारण तारीख आणि वेळ मी आता मी आवाहन करते, जाहीर आवाहन करते. तुम्हाला म्हणायचे की होत नाही, कमी पडते. ही पत्र मी आणलेत ना, मीटिंगच्या आमंत्रणाची आहेत. आम्हाला एकही मीटिंग मिळेल. मी एवढं काय पसारा घेऊन उगाच बसलेलं नाहीये. तुमच्या स्क्रीनवर बघा, लोकल ट्रेन मधून चढण्याची गर्दी. कांताताईंना मी जाहीर आवाहन करते, 15 दिवसामध्ये त्यांनी मीटिंग आम्हाला ह्याच महिलांची मीटिंग लावून दाखवावी. मी खरोखर ह्यांना मानते. अगदी नक्की. म्हणजे नीलाताई, तुम्ही वंदनाताई आहेत, आपण सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी, माध्यमांचे प्रतिनिधी असतील, सगळ्यांनी या विषयावर खरं तर बोललं पाहिजे. हा कार्यक्रम आम्ही एक मीटिंग नीलमताई आपण आधी करूया. मी 15 दिवसात सुरेश प्रभूंची वेळ घेते, दिवस घेते. आपण सगळ्याजणी जाऊया. त्या अगोदर एक मुंबईच्या लोकांचे जीव अपघातग्रस्त आणि अपंग, अंध यांची काय अवस्था असेल या गर्दीतनं. ते कसं मार्ग काढत, कशी ट्रेन पकडतात. म्हणजे त्या अपंगांसाठी आणि अंधांसाठी वेगळी सुविधा असली पाहिजे. पण इथे काहीही सुविधा नाहीयेत. लोक त्यांना धक्के मारून जातात. नक्की. खरं तर हा मुद्दा अत्यंत महत्वाचा होता आणि म्हणूनच गेले 3 दिवस सलग आम्ही हा मुद्दा वेगवेगळ्या आमच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लावून धरतोय. कालही बेधडक मध्ये आपण याच विषयावर चर्चा केली. मात्र प्रश्न काय नेमके महिलांचे आहेत ते काल आम्ही दाखवलं होतं. आज मात्र सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधींना आम्ही इथे जाणीवपूर्वक बोलवलं, जेणेकरून ह्या सगळ्या महिला एकत्र येतील आणि काय मार्ग आपण काढू शकतो त्या अनुषंगाने आपण पुढे जाऊ. आपण सगळ्या या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. एक महत्वाचा मुद्दा जो इथे या कार्यक्रमाचं यश म्हटला पाहिजे तो म्हणजे सगळ्या महिला एकत्र येऊन पुढच्या 10-15 दिवसांमध्ये रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन मग काय नेमकं होतं आणि कसे आमचे प्रश्न त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो आणि त्याची सोडवणूक होते यासाठी प्रयत्न करणार आहेत. आणि सगळ्या एकत्र सुद्धा आलेले आहेत. माध्यमांचेही त्यामध्ये प्रतिनिधी असतील. अर्थातच आपण एवढी सगळी चर्चा केली त्यामुळे आम्ही अर्थातच असू, आम्ही एक माध्यम प्रतिनिधी म्हणून तिथे असू. मात्र एवढं जरी आपण करू शकलो आणि सामूहिक सातत्याने प्रयत्न जर करू शकलो तर खरंच काहीतरी पुढच्या 2 वर्षांमध्ये आपल्या हातात पडेल, पदरात पडेल महिलांच्या, अशी अपेक्षा करूया. या कार्यक्रमामध्ये इथेच थांबते. पहा फक्त IBN लोक.